आज आपल्या सर्वांना मुद्दाम संक्रांतीच्या निमित्ताने यायला सांगितलेलं आहे. तिळगुळ घ्यायला यायचं आहे. काय होत आहे प्रत्यक्षामध्ये की प्रत्येकजण मला येऊन भेटतो. त्यांचे स्वतंत्र फोन येतात, भेटायला येतात. त्यानंतर त्यांच्या काही अडचणी असल्या, काही घरगुती साधने संबंधी ते सगळे विचारतात. पैसे आणून देतात या कार्यासाठी, माझ्यासाठी सगळं काही करतात. परंतु एकमेकांचा तुमचा एकमेकांच्यात गाठ पडत नाही. तसं मला उपयोगी नाही. एका कुटुंबातली मंडळी आपण आहोत, तेव्हा एकमेकांचा परिचय एकमेकांना असायला पाहिजे. माझ्याशी वैयक्तिक आहे, मी नाही म्हटलं की सगळी मग साखळी सुटली, असं होता कामा नये. तर त्यात माझ्या लक्षात असं आलं, आपलं रविवारी एक केंद्र चालतं. त्यानंतर आठवड्यातून 4 दिवस इथं केंद्र चालतं सारसला, 4:30 ते 5:30. त्या केंद्रामध्ये टेप लावली जाते, व्हिडिओ कॅसेट लावली जाते. त्यानंतर शैलाताई साने ते केंद्र घेतात, बोलतात, अभ्यास करतात. असे 4 दिवस, सोमवार, मंगळवार आणि गुरुवार आणि शुक्रवार असे 4 दिवस ते होतात. रविवारी ललिताई त्यांच्याकडे तिकडं क्लिनिकवरती केंद्र भरतं. पण लक्षात माझ्या असं येतं की पुष्कळ मंडळी अशी जी काम करणारी आहेत, तर त्यांना शनिवार रविवारकरीच सुट्टी मिळत नाही. काहींना शनिवारी असते, तर काहींना फक्त रविवारी असते. आणि रविवारी एकच सुट्टी असली म्हणजे मला असं लक्षात येतं की त्यांना त्यांच्या मंडळींना घेऊन कुठंतरी बाहेर फिरायला जायचं असतं, त्यांच्या हट्टाकरता कुठंतरी हिंडायचं असतं, काहीतरी करायचं असतं. त्यामुळे तेही संध्याकाळी जात नाहीत. मिळून काय होतं, एकमेकांच्या भेटी होत नाहीत, एकमेकांच्या गाठी होत नाहीत. आपण एका कुटुंबातली माणसं आहोत, एकमेकांचा परिचय पाहिजे. आतासुद्धा एकमेकांचे फोन नंबर घेऊन ठेवा सगळ्यांनी. मधनं चौकशी केली पाहिजे की कुठे आहे, काय साधना चालली आहे, काय वाचतो आहोत. सगळं संसारा प्रत्येकाला आहे, नोकरी आहे, धंदा आहे, पण त्या जोडीनं थोडीशी साधना ही व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण इथं जमतो आहोत. नाही तर संसार सगळेच जण करतायत, पण त्या संसाराला साधनेचा पाया पाहिजे. त्या पायावर आपल्याला जो काय धंदा करायचा आहे, तो उद्योग करायचा आहे, तो करायचा. पण तो पाया होतोय का नाही असं थोडंसं पुन्हा हलवून खुंटा बळकट करायला लागतो की किती वेळ ध्यान होत आहे, किती वेळ नाम होत आहे. काल स्वतः डॉक्टर आले होते तेव्हा ते सांगितलं त्यांनी असं करतोय मी सगळं वगैरे. तर म्हणले मी ध्यानाला जाऊन बसतो, पण मग कुणीतरी दार वाजवतं. मग काल त्यांच्या घरी मी फोन केला तेव्हा त्यांच्या मंडळीनं सांगितलं की मी त्यांना आजारी आहेत, जरा तब्येत बरी नाही. तर म्हटलं डॉक्टरांच्या ट्रीटमेंट बरोबरच त्यांनी उपासना करायला पाहिजे आहे. परमेश्वराची शक्ती त्याला मिळायला पाहिजे. धंदा व्यवसाय करत असलो तुम्ही करा, पण त्यालासुद्धा परमेश्वराची शक्ती पाहिजे. आणि म्हणून धंदा करणाऱ्या लोकांनाही मी सांगते, तुमचा व्यवसाय हा सुद्धा तुम्ही माझा व्यवसाय म्हणू नका, परमेश्वराचं आहे. काय जे दुकान असेल, फॅक्टरी असेल, काय जे तुमचं काम असेल, ते परमेश्वराचं आहे. मालक तो, आणि मी तिथं काम करतो आहे. सेवाभावाने आपल्याला तिथं काम करायचं आहे, प्रामाणिकपणाने करायचं आहे. पण सारखं अनुसंधान भगवंताचं पाहिजे की तू आणि तुझं, मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. एवढंच नाही तर मी सांगितलं आपलं घर देखील माझं घर म्हणू नका. भगवंताचं मंदिर आहे म्हणा, त्या मंदिरात मी राहतो. मग देवाच्या मंदिरात राहत असेल तर मी कसा राहत असेल बरं? काय खाणं पिणं असेल, वेडवाकडं व्यसन, छंद फंद असलं काही होणार नाही, कारण तो बघतोय आपल्याकडे. मंदिरात आपण राहतोय आणि आपला हा जो देह हे जे मंदिर आहे, या मंदिरात तो राहतोय. तेव्हा आत राहून तो बघतोय आपल्याकडे. तेव्हा आपलं प्रत्येक कर्म जे आहे ते प्रत्येक कर्म त्याला मानवेल असं करायला पाहिजे. मला वाटेल तसं असं नाही आहे. भगवंताला काय वाटतं म्हणून समर्थ म्हणतात, देवाच्या इच्छेने वर्तावे. आणि देवाची इच्छा काय आहे हे दासबोधात स्पष्ट सांगितलं आहे, मनोबोधात स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे, भगवद्गीतेने सांगितलं आहे की काय आहार विहार असावा, लोकांच्याशी कसं वागावं, नम्रतेनं वागावं, प्रेमाने वागावं, प्रत्येकांच्यामध्ये भगवत भाव बघावा. नाथ भागवतात उद्धवाने प्रश्न केला भगवंतांना की मला भक्तीची सोपी पद्धत सांगा की काय केलं असता भक्ती होईल.
तेव्हा त्याने सांगितलं सर्वांच्या ठिकाणी भगवत भाव ठेवणं ही भक्ती आहे. आपल्या दुकानात गिऱ्हाईक आलं तर ते गिऱ्हाईक आलं म्हणू नका, भगवंत आलेला आहे, त्याच्याशी आपण कसं वागणार. केवळ धंद्यातला नम्रपणा आणि आतून येणारा नम्रपणा आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. कारण आपण व्यापारी असलो की त्याच्यापुरतं जरा गोड बोलतो, हे करतो वगैरे, तसं नाही. आतूनच त्या गिऱ्हाईकाचा संतोष, त्याला चांगलं वाटणं, आपण जे काही काम करतोय ते त्याला मान्य होणं, असं त्याला मान्य होणं झालं की ते भगवंताला मान्य झालं असं समजावं. आपलं कर्म बरोबर आहे की नाही कसं कळायचं, असं मी स्वामींना एकदा विचारलं. तेव्हा स्वामी म्हणले आपल्या आत समाधान वाटलं पाहिजे की हे जे मी काम केलं आहे हे उत्तम केलेलं आहे, मनापासून केलेलं आहे, परमेश्वराला आवडेल असं केलेलं आहे. धंदा व्यवसाय असं म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नफा तोटा हे सगळं बघणं आलं, तरी देखील वाजवी पाहिजे. अवाजवी काही करायचं नाही. आलाय त्याला बघू त्याच्या खिशात किती आहे, त्या मानाने त्याला आपल्याला गंडवायचं, लुटायचं असं नाही. जे आपलं योग असेल, चोख असेल ते. आणि आपल्याला गिऱ्हाईक जे आहे भगवंत आहे तो खुश झाला पाहिजे, त्याला आपलं समाधान वाटलं पाहिजे. नोकरी करत असलो तर नोकरीमध्ये देखील प्रामाणिकपणा पाहिजे. जे काय आपण काम करतो आहे ते प्रामाणिक, शंका देखील येता कामा नये की ही व्यक्ती असं इकडलं काहीतरी लांडी लबाडी केली. स्वामी म्हणायचे ऑफिसमधली पेन्सिलसुद्धा घरी येता कामा नये, तिथला कागद देखील स्वतःसाठी वापरता कामा नये, ते ऑफिसचं काम आहे. जे प्रत्येक गोष्टी तितकं चोख राहिलं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि कुणाला कळत आहे असं म्हणू नका, त्याला कळत आहे सगळं. आणि हेच भान हल्ली सुटल्यामुळे रोज वर्तमानपत्रात आपण जे भ्रष्टाचाराची उदाहरणं ऐकतो त्याचं कारण हे भान नाही आहे की आपण जे करतो ते परमेश्वर पाहतोय. मग केव्हा तरी सगळं उलटतं गाडं आणि मग हाय हाय करून उपयोगी नाही आहे. आत्ताच आपलं प्रत्येक कर्म समाधानाचं झालं पाहिजे. कालच एक डॉक्टर आले होते माझ्याकडे, डॉक्टर देवधन म्हणून. परवा आमचं एक तासभर बोलणं झालं. तर त्यांना मी म्हटलं तुम्ही साधना काय करता. तेव्हा ते म्हणले संबंध दिवसभर जे कर्म करत असतो. म्हटलं अगदी बरोबर आहे. दिवसभर आपण जे कर्म करतो ते कर्म ही साधना आहे. त्यामुळे साधन शुचिता ज्याला म्हणतात, शुद्ध कर्म, तसं ती शुद्ध कर्म आपलं झालं पाहिजे म्हणजे ती साधना होते. घरचा स्वयंपाक करायचा असो, एखाद्या ठिकाणी एखादं पद भूषवायचं असतो, कुठली जी आपली जबाबदारी असेल ती, किंवा आपला व्यवसाय करायचा असो, त्या प्रत्येक ठिकाणी लक्षात असं पाहिजे शुद्धतेनं सगळं झालं पाहिजे. आज आपण कोणाला बनवलं फसवलं असं वाटेल, पण उद्या कोण तुम्हाला फसविले सांगता येत नाही. कारण पेरले ते उगवते असा भगवंताचा न्याय आहे. तुम्ही जे पेरता ते उगवतो. खोटेपणा पेरलात तुमच्या पदरात खोटेपणा येईल. वेडवाकडं वागलात, कुणाशी दुष्टपणाने वागलात, मनात कुणाबद्दल संशय ठेवला, मत्सर ठेवला, द्वेष ठेवला, तुमच्या वाट्याला तेच येणार. पण साधा परमार्थाच्या गोष्टी सांगितल्या. 2-2 तास ध्यानाला बसायला कोणी सांगितलं नाही. असेल शक्य आपल्याला तास 1.5 तास बैठक करावी. 1.5 तासाची बैठक ही आयडियल सांगितली. नाही जमली तास, अर्धा तास, पण तेवढी मात्र चुकवायची नाही. सवन दिवसामध्ये जेवण चुकलं, आज वेळ झाला नाही असं म्हणत नाही. किती गडबड असली तरी तेवढेच जेवून घेतो आपण. तसं किती गडबड जरी असली तरी ध्यानाची एक बैठक व्हायला पाहिजे. 15 मिनटं, अर्धा तास त्या भोज्याला शिवून आलं पाहिजे. ध्यानामध्ये तिकडनं कनेक्शन आलं पाहिजे. आपली जी शरीरातली सगळी शक्ती आहे, सगळी एनर्जी आहे, त्याचा स्रोत कुठं आहे तिकडं. भगवंत जो आपल्यामध्ये आत्मरूपाने जीवरूपाने राहिलेला आहे म्हणून आपण इथली हालचाल करतो. तो जर नसेल तर संपलं सगळं, काही आपण करू शकत नाही. त्यामुळे त्याचं भान अखंड राहिलं पाहिजे, त्याचं स्मरण राहिलं पाहिजे. काम करत असताना देवाचं स्मरण करायला अवघड काय आहे. मग ते काही नाही माळ घेऊन बसायला पाहिजे असं मुळीच सांगितलेलं नाही आहे. श्वास जसा आपण सहज घेतो तसं हरिनाम आपल्याला सहज आलं पाहिजे. मग श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. हे जे सिद्ध मंत्र आहेत हे सिद्ध मंत्र अखंड आपल्या मुखात पाहिजेत.
हाताने काम करा, मनातल्या मनात नाम घ्यायला काहीच हरकत नाही आहे. उलट त्याच्यामध्ये आपल्याला फायदा किती आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हा फायदा म्हणजे लौकिकही आहे आणि विशेषतः पारत्रिक आहे. दोन्ही कल्याण त्याच्यामध्ये साचतं. बरं, नाम घ्यायला काय पैसे पडतात का, काही कष्ट पडतात का, काही पडत नाही खरं म्हणजे. पण असं असताना आपण का घेत नाही तर आपल्याला त्याचं महत्त्वच लक्षात येत नाही. आपण त्या प्रत्येक नामागणिक भगवंताला हाका मारत असतो. बाकीच्यांना आपण हाका मारतो आणि भगवंताला हाका मारायला विसरतो. वस्तुतः सर्वापेक्षा सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्व व्यापक, सर्व ठिकाणी असलेला असा परमात्मा आहे. कुठल्याही क्षणी आपण असं म्हणू शकत नाही की भगवंत नाही आहे, अशी जागाच नाही. सर्व नभात सगळीकडे तो भरलाय, सदा संचला, येत ना जात काही. तो यायचा न जायचा नाही आहे. हाका मारल्यावर तो यायचा आहे, आता गेला वाटतं कुठे, जात नाही आहे. सकाळ दुपार संध्याकाळ बाकीची माणसं येतील आणि जातील, पण भगवंत कुठे जात नाही, अखंड तुमच्याजवळ आहे. तुम्ही आठवण करता का बघा त्याची. कुठलेही काम करताना गाडीत बसतो आपण, मनोमन सहजच गाडीला एक प्रदक्षिणा घालावी. दाखवायला पाहिजे असं नाही. गाडी बघण्याच्या निमित्ताने एक प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला, देवाचं नाव घेतलं आणि गाडीत बसलो. याला काय पडतं, काही पडत नाही खरं म्हणजे. पण आपल्याला ते भान राहत नाही. ती गाडी देखील लोखंड नाही आहे नुसतं, त्याच्यात चैतन्य भरलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये रुबाबात मालक म्हणून बसतो, त्याच्यापेक्षा सुद्धा आपण ते एक साधन, हे साधन आपल्याला मिळालेलं आहे. या साधनाचा आपल्याला तिथंच साधनाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. भगवंतानी साधन दिलेलं आहे, काम दिलेलं आहे, त्या कामासाठी या साधनाचा उपयोग करायचा आहे. म्हणून आपण हे घेऊन चाललेलो आहे. गाडीत बसताना सुद्धा मालक मी म्हणून आहे, तो मालक आहे, त्याची सेवा करण्यासाठी मी गाडी वापरतोय. बोध बदलायला पाहिजे. परमार्थामध्ये आतला बोध आपला बदलला पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टी, आपली जी व्यावहारिकी म्हणजे स्वार्थी दृष्टी आहे ती दृष्टी जाऊन पारमार्थिकी दृष्टी झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला त्याचा स्पर्श पाहिजे, त्याची आठवण पाहिजे. जेवत असताना प्रत्येक घास जो भरवतो आहे तो त्याला देतोय आपण. आत तो बसलेला आहे. हम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता. आतमध्ये वैश्वानर तो बसलेला आहे. प्रत्येक घास त्याला घालायचा. मग तो घास कसा घालू बरं, कुठेही कसाही कुणीतरी केलेला, काहीतरी केलेला, असं नाही चालणार आहे. मी सगळ्यांना सांगते, काही जरी किती नोकर घरात ठेवले ना तरी आपला स्वयंपाक आपण करावा. पवित्रपणाने आपला स्वयंपाक करायचा आहे. तो प्रसाद भोजन म्हणून खायचा आहे. आणि त्यांनी दिलेलं सगळं जे काम आहे ते त्याचं काम आहे म्हणून आपल्याला करायचं आहे. हाच परमार्थ आहे. तुम्ही किती पाठांतर करता, किती अध्याय वाचता आणि किती गीतेचे श्लोक करता, मनाचे श्लोक एकीकडे चाललेले असतात. बहु हिंडता सुख होणार नाही असं पाठ म्हणायचं आणि हिंडत राहायचं. कशाला हिंडता म्हटलं तर काही नाही, वेळ जात नाही. इकडं गेलं तिकडं गेला, आज ह्याच्याकडे, उद्या त्याच्याकडे, परवा त्याच्याकडे. काम आहे का तर जावं. नाही तर आज त्यांच्याकडे जेवायला गेलो, एक दिवस गेला फुकट, उद्या त्यांना जेवायला बोलवायला पाहिजे, एक दिवस फुकट. काय केलं मिळून सगळ्यांनी? काय ध्यान केलं, काय वाचन केलं? काय नाही, अवांतर गप्पा. जगात कुठं काय चाललेलं आहे, पंतप्रधान काय करतायत, आमके काय करतायत. तुम्हाला काही करायचं आहे का काम तिथे? नाही करायचं. मग नुसत्या तिथं टेबलवर बसून चर्चा कशासाठी करायच्या? त्यामुळे जेवत असताना सुद्धा घाससुद्धा मनातल्या मनात ओम म्हणायचं. ओम मनात म्हणायचं आणि घास घ्यायचं. त्याचा प्रसाद होतो. वाटेल त्याच्या हातचं कुठलं तरी अगदी नाईलाज झाला तर बाहेरचं खाणं खायचं. नंतर जो अन्न बनवतो त्याचा संस्कार त्या अन्नावर होत असतो. त्यामुळे वेडवाकड्याच्या माणसाच्या हातचं अन्न खाल्लं, आपले संस्कार बदलतात. आपल्या मनावर बुद्धीवर वेडेवाकडे संस्कार होतात. म्हणून मुलांना देखील सवय ही लावावी की काय जे हवं असेल घरात सांग, मी घरात करून देते. घरातनं डबा घेऊन चला, बाहेरचं नाही काय. आय मिळतं तिकडं, मिळतं तिकडं, पण ते कोण करतो? तो करणारा जो आहे, स्वयंपाक करणारा, तो काय कोण आहे, काय करतो?
तो स्वयंपाक करताना काय विचार करत असेल काय नाही, सगळे संस्कार त्याच्यावर येतात. त्यामुळे आपले आहार विहार सर्व तऱ्हेनं शुद्ध ठेवणं, सर्वांच्याशी प्रेमानं राहणं. कुणी व्यक्ती असो त्याला नोकर म्हणून झिडकारायचं नाही, भगवंत आहे. मी जसं इथं म्हणते खालचा वॉचमन सुद्धा वॉचमन म्हणत नाही मी, तो भगवंत आहे. तो खाली तिथं आहे, बघतोय कोण येत आहे जात आहे, मला मदत करतो सगळ्या तऱ्हेनं. हे जे सगळं करतो हे कोण करतो? भगवंत करत असतो. त्यामुळे हा जो भाव आहे हा अखंड आपण ठेवला पाहिजे. हा ह्याला परमार्थाची दृष्टी म्हणतात. प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना भगवंताकडे आपण पाहतोय असा भाव ठेवला पाहिजे. आणि त्याच्याशी आता नम्रतेने अंतःकरणात आपल्या प्रेमाशिवाय दुसरा कुठलाही भाव असू नये. कामना किती असाव्या? ठीक आहे की आपल्याला जेवायचं आहे, खायचं आहे, 4 पैसे मिळवायचे आहेत, जरूर असावं, करावं त्याप्रमाणे, काही असं नाही. त्याच्या पाठीमागं लागायचं नाही. नाव मिळावं, कीर्ती मिळावी, पैसा मिळावा, मिळेल. योग्य तऱ्हेने तुम्ही काम करत राहा, तुम्हाला जो योग्य वाट आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मुख्यतः की अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. आपल्या प्रारब्धात जेवढं काही मिळायचं असेल तेवढंच आपल्याला मिळतं, त्याच्या पलीकडे नाही. त्याच्यासाठी खटपट करा तुम्ही, पण जिथं कुठं मिळायचं थांबेल त्या ठिकाणी मनाने समाधान मानावं की एवढं माझ्या वाट्याला होतं, तेवढं मला मिळालं आहे, मी आनंदात आहे. कोणत्याही क्षणी जर विचारलं काय कसं काय आहे, आनंद आहे असे शब्द आले पाहिजेत. समाधान आहे. ठेविले आनंदे तैसेची राहावे. आपल्याकडे ते पत्रक काढलं आहे, त्याच्यात म्हटलेलं आहे, जाताना पत्रक घेऊन जाते की परमेश्वराच्या घरी अन्याय नाही, तो कुणावरही अन्याय कधी करत नाही. असं कसं अन्याय केलं नाही. आपली जी पूर्वकर्म आहेत ह्याही जन्माची मागच्या जन्मांची त्या अनेक जन्मांचा जो कर्माचा परिणाम आहे त्याचं प्रारब्ध बनतं. नशीब आपण ज्याला म्हणतो त्याचं प्रारब्ध बनलेलं असतं. ते प्रारब्धाचे भोग जे आहेत ते प्रत्येकालाच भोगावे लागतात. त्यामुळे ते भोग भोगताना सुद्धा असं कसं माझ्या वाट्याला आलं म्हणून दुःख करायचं नाही. ते भोग भोगणं म्हणजे आपलं कर्ज फिटणं आहे. जे कर्ज आपण जन्मजन्म केलेलं आहे कर्ज फिटतं आहे हळूहळू. आणि म्हणून चांगला काळ जेव्हा असेल तेव्हा तर आणखीन जास्तीत भगवंताचं स्मरण करावं. कारण पुण्याने आपले चांगली कर्म होत आहेत, दिवस चांगले आलेले आहेत, बँक बॅलन्स संपत चालला, पुण्याचा बँक बॅलन्स संपत चालला तुमचा. पुन्हा तुम्ही जमवलात का? तेव्हा चांगल्या काळामध्ये तर उलट जास्त परमेश्वराचं स्मरण. परमेश्वरा तुझ्या कृपेने तू हा देह दिलास, डोळे पाहतायत, कान ऐकतायत, हातपाय चालतायत. त्याला काही व्हायला लागलं म्हणजे मग आठवण होते की अरे आपल्याला चालायला येत होतं, आता चालायला येत नाही, आता बघायला येत नाही, ऐकायला येत नाही. मग जेव्हा येत होतं तेव्हा काय केलं, त्याचा उपयोग काय केला? आपल्याजवळ जी जागा आहे, पैसा आहे, बुद्धी आहे, काही एखादी कला आहे, त्याचा उपयोग काय केला आपण? भगवंतासाठी केला का केवळ पोट भरण्यासाठी? आणि सगळं जर का आपण पोट भरण्यासाठी करत असलो तर एक दिवस हे पोट जाणार आहे. आणि मग जेवढं काही आपण केलं त्या पोटासाठी सगळं फुकट गेलं, काही मागं राहिलं नाही. त्या पोट भरायला जे हवं ते द्या, पण लक्षात एवढं ठेवायचं, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे त्या देहाला आपण दिलं, आपण देह नाही. पक्की गोष्ट लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट. आपण आत्मा आहोत. आत्मा जेवायला मागत नाही, खायला मागत नाही, झोपायला मागत नाही, तो नुसता आहे चैतन्य रूपाने. मग साखळं लागतं कोणाला? देहाला. मग त्या देहासाठी किती वेळ द्यायचा? 24 तास? असं नाही. देहासाठी पैसे मिळवायला पाहिजेत, काम करायला पाहिजे, जेवायला घालायला पाहिजे, ठीक आहे, पण देहाला तेवढं दिलं की लक्षात घ्यायचं देहाचं काम झालं. आता मला जे काय करायचं आहे भगवत स्मरण. काम करत असताना सुद्धा थोडं काम झालं, 1-2 तास काम झालं, आपण आपल्या ठिकाणी शांत बसावं. जर आपल्याला स्वतंत्र खोली असेल ऑफिसमध्ये
तर त्या ठिकाणी सांगावं की आता जरा 1-2 मिनटं मी बोलावतो जरा वेळाने, जरा थांबा. 1-2 मिनटं नुसतं आपल्या ठिकाणी डोळे मिटावे, भगवंताचं स्मरण करावं शांतपणे, सोहमचं स्मरण करावं, तोच मी आहे स्मरण. पुन्हा कामाला सुरुवात. हातातलं सगळं काम टाकायला सांगत नाही परमेश्वर, उलट काम करा. पण उद्या जर कोणी म्हणलं गाडी चालवत असताना मी सोहम केलं, तर ते नाही चालायचं. गाडी चालवत असताना गाडीकडे लक्ष पाहिजे. नाही तर त्यावेळेला आम्ही डोळे मिटून सोहम केलं असं म्हटलं तर आलं गळ्यामध्ये. असलं नाही सांगितलेलं. स्वयंपाक करत असताना नाही, स्वयंपाक करा. स्वयंपाक करत असताना 1-2 तास झालं, मध्ये 5 मिनटं थांबा, शांतपणे लक्ष द्या त्याच्यात, पुन्हा कामाला सुरुवात. असं हे परमार्थाचं वर्म लक्षात आलं पाहिजे, काय आपण करायचं आहे. आणि फालतू गोष्टी बोलणं नाही, मौन कमीत कमी बोलायचं. उगीच हे बोल ते बोल ते बोल, तोंड सारखं सुरूच राहतं. सकाळी उठल्यापासून तोंड सुरू राहतं. मुलांच्यावर ओरडायचं, ह्याच्यावर ओरडायचं, त्याच्यावर ओरडायचं. काय होतं त्याने? तोंडाला पहिले मौन पाळावं, तोंडात नाम ठेवावं. तोंडात नाम ठेवलं की मौन पाळलं जाईल. एकदा एक एक गोष्टी ठरल्या, अशा अशा करायच्या, त्याप्रमाणे करत राहायचं. ज्याने त्यांनी आपापली कामं मौनामध्ये करत राहायचं. जेवढं बोलावं लागेल तेवढं. नोकरांना वागवायचं, रागवावं लागतं का नाही? ठीक आहे, पण त्या रागवण्यामध्ये सुद्धा प्रेम पाहिजे, की त्याचं काहीतरी चुकलेलं आहे म्हणून आपण त्याला सांगतोय. मला मागे आठवतं, आमच्याकडे एक नोकर होता. तेव्हा आई आमची त्याला काहीतरी म्हणली, बापू तुला एवढं कळत नाही का, असं म्हणाले. तर तोही जरा हुशार होता. तो म्हणला, वहिनी मला जर एवढं कळत असतं तर मी तुमच्याकडे इथं कामाला कशाला राहिलो असतो, मी तुमच्या जागेवर बसलो असतो का नाही. हे पुढचं वाक्य नाही बोलला तो, पण लक्षात असं घ्यायचं, ज्या अर्थी तो नोकर म्हणून काम करतो आहे त्या अर्थी त्याची बुद्धी, त्याची ग्रहणशक्ती बेताचीच असणार. तेव्हा ते समजून घेऊन त्याला कशा प्रकारे समजवता येईल आणि त्याच्याकडून काम करून घेता येईल ते बघायला पाहिजे. आणि नोकर म्हणजे नोकर नाही आहे, भगवंत आहे, तुम्हाला मदत करायला आलेला आहे. मनोमन त्याला नमस्कार करावा. मी हे करते म्हणून तुम्हाला सांगते. जी व्यक्ती येते त्या रूपाने भगवंत आलेला आहे, मनोमन नमस्कार करावा त्याला. परमेश्वरा आला. एका दिवशी आला नाही म्हणजे मग आपण किती होतं गोंधळ आपला, लगेच आरडाओरडा सुरू होतं. तर ठीक आहे ना, नाही आला बाज, नाही आपण करायचं. कोणत्याही कारणाने लगेच अगदी मूड ऑफ, कशाला मूड ऑफ व्हायचा? असं झालं बरं ठीक आहे, असं झालं बरं ठीक आहे. जे काही जसं झालं असेल तसं त्याप्रमाणे शब्द आपल्या तोंडातून असे आले पाहिजे. असं झालं होय, बरं ठीक आहे, असू दे. असं झालं, ठीक आहे. असं अहो ते आजारपण आलं, असू दे, ठीक आहे. आता आलाय आजारपण, त्याला काय औषध पाणी करायचं ते करा. पण लगेच देवाला दोष, मी तुझं एवढं केलं असं आपण म्हणतो. आपण देवाचं केलं, विचार करा, देव आपलं करतो का आपण देवाचं करतो? आणि तू माझ्या वाट्याला असं कसं आणलं? आणि एक लक्षात ठेवावं, आपण जर देवाची भक्ती करत असू तर आपल्यावर आलेलं एखादं संकट देखील आपल्या कल्याणासाठी असतं, असा भाव ठेवावा. त्याच्यातून भगवंताला आपल्याला काही शिकवायचं असतं. एखादे संकट का आलं, काहीतरी परमेश्वराचा हेतू असेल त्याच्यामध्ये. मी जर त्याची भक्ती करतो आहे तर या संकटातून त्याला मला काही शिकवायचं असेल, स्वतंत्रपणे मला काही काम करायचं असेल, करीन. मी जिद्दीनं उभा राहीन. आणि त्याच्यामध्ये हाच भाव की परमेश्वराचं काम आहे, त्यांनी मला दिलं आहे, हे मी जिद्दीनं करीन. जिद्द सोडायची नाही. काल मला एक बाई म्हणल्या, ताई तुम्ही सांगितलं ना की काही झालं तरी रडायचं नाही. मी म्हटलं बरोबर आहे, परिस्थितीला रडायचं नाही, त्याला तोंड द्यायचं जिद्दीनं. आणि रडू जर आलंच तर भगवंतासाठी रडू यावं. तू अजून मला भेटत नाहीस, मला तू हवायस. केव्हाही विचारलं भगवंताला काय हवं आहे, मला भगवंता तू हवायस. बाकीचं जे काही येतं ते ठीक आहे, पण मी तू हवास म्हणून हे सगळं करतोय. मी जगतोय सुद्धा तू हवास म्हणून जगतोय. मला तुझी भेट हवी आहे. आणि तो भेटायला लांब जायचा नाही, आत आहे आपल्या आत. तेव्हा जेव्हा जेव्हा तो हवा असं वाटेल तर शांतपणे डोळे मिटून त्याला आठवा,
इथं आहे, इथं आहे. शांतपणे बघा, 2 मिनटं त्याला आठवा, प्रभू मला तू पाहिजेस. पुन्हा उठून आपलं काम करा. 24 तास कमी सोडून आळशासारखं बसायला कुणी सांगितलं नाही आहे. आपलं कर्म आपण करायचंच आहे, पण त्या कर्माच्या मागं पुढं भगवंताला जोडायचं आहे. त्याचं कारण आत बाहेर तोच भरलेला आहे. आता मी तुम्हाला माहिती आहे, दिवसभर मी ते एकटी असते, कोणी नसतं, पण मी एकटी असं मला वाटत नाही. भगवंत आहे ना माझ्या मागं पुढं, तोच आहे. अगदी तेवढीच काही मला अगदी इमर्जन्सी आली, येतो तो कुणाच्या तरी रूपाने येतो, काहीतरी करतो, काम होऊन जातं. असं द्या, गार आहे पाणी. जय श्री. असं लक्षात ठेवावं, सगळ्या आधारापेक्षा महत्त्वाचा आधार जर असेल तर भगवंत. माझे आई वडील आहेत, माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, ठीक आहे, असली तर आनंद आहे. असतीलच अशी खात्री ठेवू नका. उद्या केव्हा कोणाचं काय बिनसेल आणि तो एकदम विरोधी होईल, आपण सांगू शकत नाही. अहो माझा होता सख्खा भाऊ, वडील, मग काय झालं, संपलं, नातं संपलं. का संपलं? स्वार्थ आला. आणि ज्या ठिकाणी निष्काम प्रेम असतं ते प्रेम कशानेही ढळत नाही. लक्षात ठेवावं, ते जे प्रेम आहे ते प्रेम अखंड असतं. कारण त्या प्रेमाशी इतर कुठल्याही स्वार्थाचा संबंध नसतो. त्यांनी अमुक केलं तर माझं प्रेम, त्यांनी नाही दिलं तर माझं प्रेम संपलं, असं नाही. तू कसाही आस, माझं प्रेमच आहे तुझ्यावर, असं प्रत्येक व्यक्तीविषयी वाटलं पाहिजे. प्रत्येकात राम आहे तसा रावणातही रामच आहे. फक्त रावणाची प्रकृती ही आपल्याला अनुकूल नाही आहे, म्हणून रामाने रावणाला मारलं. नाही तर काय मारायचा प्रश्न नव्हता. चांगला जर असता तर कशाला मारला असता. तसं समाजामध्ये काही चांगली माणसं असतात, काही लबाड असतात, दुष्ट असतात, काही कारण नसताना आपला मत्सर करत असतात. का करतात? मी एकदा स्वामींना म्हटलं होतं की म्हटलं माझा मत्सर का करतात? तर म्हणले मी कुणाचं काय वाकडं केलं आहे तरी माझा मत्सर करणारी माणसं आहेत ना. असायचीच समाजामध्ये, सर्व प्रकारची मंडळी असायची. ती आपण पारखायला शिकलं पाहिजे. आणि ती पारखून जाण जाणोनी जाळा धरावे जवळी दुरी, असं समर्थांनी म्हटलं आहे. त्या व्यक्तीनं जाणायचं आणि कुणाला आपल्या जवळ ठेवायचं आणि कुणाला लांब ठेवायचा हे लक्षात ठेवायचं. पण ज्याला लांब ठेवायचं त्याच्याबद्दलसुद्धा आपल्या मनामध्ये तिरस्कार, त्याज्याची भावना अशी असता कामा नये. नाही बा, त्याची प्रकृती त्याच्याप्रमाणे आहे, त्याच्याबद्दल करुणा वाटावी. की काय करणार बाबा, या माणसाला स्वतःचं हित कळत नाही आहे, हा असा वागतो आहे, काय करणार त्याला. बरं आपण सांगून ऐकण्यासारखा असला तर ठीक आहे, नाही तर तुम्ही कोण मला शिकवणार असं म्हणणारी माणसं असतात. त्यामुळे त्यांना शिकवण्यात अर्थ नसतो. सहज त्यांनी जर काही विचारलं बा तुम्हाला काय वाटतं, काय करावं, तर बा मला असं वाटतं, बघा मी असा वागतो त्यामुळे मला असं असं होतं, बघा तुम्हाला कसं पटतं आहे ते. त्यामुळे जगात वागताना त्याला असं म्हटलेलं आहे की अद्वैताचा बोध. अद्वैताचा बोध ह्याचा अर्थ एकच परमात्मा सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे, प्रत्येकात तोच आहे, मुंगी माशीपासून. असा बोध ठेवायचा, परंतु व्यवहारात येताना द्वैताचा व्यवहार करायचा. जसं सर्प विंचू नारायण, नारायणच आहे ना, परी ते दुरूनच वंदावे. त्यांना काय आपण गळ्यात घेऊन बसत नाही सर्पाला. सर्प आहे, लक्षात आहे, त्याचा विचार तो आपलं काम करणार, म्हणून त्याला लांब ठेवायचं. पण आत मात्र माहिती पाहिजे की त्याच्यातही भगवंतच आहे. म्हणून बोध आत पक्का ठेवायचा आणि व्यवहारात तसं वागायचं, सर्वांच्याशी सारखं वागायचं.
असं म्हटल्यानंतर समजा घोडा बैल काय जर असेल आणि जावई आले तर जावईला काय आपण चंदी घालत नाही आणि घोड्याला श्रीखंड देत नाही. जावयाला श्रीखंड आणि घोड्याला चंदी, ते तसंच घालायला पाहिजे. त्याच्यामुळे समदर्शीन असा असला, सारखं पाळणारा, तरी समकर्तीन नाही. करताना पुन्हा कोण कसा आहे काय आहे बघायलाच पाहिजे. कुणी आला म्हणून, देवा आला म्हणून दार उघडता येणार नाही. तुम्हाला विचार करायला पाहिजे कोण व्यक्ती आहे, चांगली आहे वाईट आहे, कशासाठी आली आहे, काय आलेली आहे. म्हणून त्याला धुतकारून बोलायचं नाही. तथापि नाही बुवा मला नाही, कोण आहे मी ओळखत नाही तुम्हाला, मला काही दार उघडता येणार नाही, काय काम आहे तुमचं. म्हणजे बोलण्यामध्ये पुन्हा सौम्यता, लीनता, नम्रता ही आली पाहिजे. प्रेम असलं पाहिजे. आणि कोणत्याही कारणाने जरा काही झालं की लगेच संताप आला, राग आला. त्याचा धंदा चांगला चालला असू दे, त्याच्या नशिबाने चालला आहे. तू त्याचा मत्सर करू नकोस. तू तुझं काम कर. त्याच्या नशिबाने तो खातो, तुझ्या नशिबाने तू खा. उलट मत्सर केलास की तू जळत राहशील आतमध्ये आणि तो आनंदात राहील. त्याला माहिती नाही तू त्याचा मत्सर करतोस म्हणून. त्याचा काय फायदा आहे मत्सर करण्यामध्ये? आपणच जळत राहतो. मात्र एका डॉक्टरचं प्रॅक्टिस जोरात चाललं आहे असं म्हटलं की दुसऱ्याच्या पोटात वळवळायला लागतं. ते तू तुझ्या कर्तबगारीने मिळव ना काय जे असेल ते. आणि आत्ता मी सांगितलं तर प्रारब्धाच्या गोष्टी असतात ह्या. दोन डॉक्टर सारखे असतात. एखादा पहिला आलेला असतो परीक्षेमध्ये, पण दुसऱ्याला प्रॅक्टिसचं तंत्र जमलेलं असतं, तो जास्ती मिळवून जातो. त्याला काही इलाज नसतो. त्याचबरोबर आता मी म्हटलं तसं प्रारब्धाने आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते आपण जरूर भोगावं, पण दुसऱ्याचं मात्र एवढं एक दमडी देखील घ्यायला जाऊ नये. त्याची कशी मला मिळेल असं म्हणायला जाऊ नये. तो लोभ उपयोगी नाही. त्याला लोभ असं म्हणतात. आपलं आपण भोगणं हा लोभ नाही, पण दुसऱ्याचं भोगणं, दुसऱ्याचं मागणं, त्याच्यासाठी धडपड करणं. मी म्हणते त्या कोर्टाची केस तुमचं आहे का ते? मग तुम्ही कशाला भांडता? वाडवडिलार्जित आलेलं ते तुम्ही मिळवलेलं नाही, त्यांच्याकडनं आलेलं आहे. ते तुमचं असेल असं कशावरून धरता? तुमच्या कष्टाने तुम्ही मिळवा जे काय असेल ते. आणि कष्टाने मिळवलेल्यातलं सुद्धा लक्षात घ्या. हे कसे जन्मजन्माचं संस्कार असतात ते लक्षात घ्या. ते सुद्धा आपलं काही वेळेला जातं. ते जर का काही वेळेला गेलं तरी देखील असा विचार ठेवावा की हे मी त्याचं गेल्या जन्मीचं देणं होतं, तर तो ह्या जन्मामध्ये आपलं घेऊन गेला. बरं झालं, ऋण फिटलं. नवीन ऋण करायचं नाही, दुसऱ्याचं घ्यायचं नाही. आपलं असेल ते सुद्धा भगवंतानी म्हटलं आहे, सगळं स्वतःच खाल्लं तर त्याला चोर म्हटलेलं आहे. जेवढं मिळवलेलं आहे त्यातला सुद्धा काही भाग दान धर्म करायला पाहिजे. दुसऱ्यासाठी आपल्याला खर्च करायला पाहिजे. सगळंच्या सगळं आपण खायचं नाही आहे. काही आपल्या खर्चासाठी ठेवायचं आहे, काही आपल्या म्हातारपणासाठी ठेवायचं आहे. हल्ली माणसं खूप जगतात, 80-80 वर्ष, 90-90 वर्ष. कोण खायला घालणार त्यांना? तर त्याची सोय देखील आपल्याला करायला पाहिजे. नातेवाईकांसाठी काही खर्च केला पाहिजे. त्याचबरोबर कुणी विद्यार्थी आहे, कुणी आजारी आहे, कुणी म्हातारा आहे, त्याच्या दानधर्मासाठी काही ना खर्च दर महिन्याला काढून ठेवला पाहिजे. आहे तितुके माझे असं नाही म्हणायचं. ते आलं, पगार आला, पैसे आले की पहिले देवापुढे ठेवावेत आणि त्यातले आपल्याला किती हवेत मागून घ्यायचे. या खर्चासाठी हवेत, आपलेच आहेत, मी कसेही खर्च करीन, अशी भाषा उपयोगी नाही आहे. हे सगळ्यात ठेवायला. तर हा एक मुख्यतः आज परमार्थाचा विषय सगळा सांगितलेला आहे. हे सगळं लक्षात घ्या. मी लिहून काढा आणि मला सांगा मी काय काय सांगितलं ते. एक पत्रकासारखं तयार होईल की नेमका परमार्थ काय आहे हे सांगितलं. किती वेळ ध्यान केलं, किती वेळ देवाची पूजा केली, माळा किती ओढल्या, हे ह्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही वागता कसं, आपलं वर्तन, आचार, विचार कसं आहेत. आपण लोकांना हवेसे वाटतो का लोकांना नको असं वाटतं, हे बघायला पाहिजे. शेवटपर्यंत प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा आपल्याला हवा असं वाटलं पाहिजे. नाही तर नको असं वाटायला लागलं तर लक्षात घ्यावं की आपलं खूप काहीतरी चुकतं आहे. आणि नको वाटतं सवा कुणाला वाटतं तेही बघावं
हां, कोणाला वाटतं? आपल्या धंद्यामध्ये कोणी असेल तर त्याला साहजिकच वाटणार तुम्ही नको म्हणून. म्हणजे आपण गेलो असं नाही आहे. जसं म्हटलेलं आहे, निंदासुद्धा निंदा कोण करतो याला महत्त्व आहे. सज्जनांनी जर नुसतं निंदा नाही, नुसतं जरी सुचवलं एखादी गोष्ट तरी ती विचारात घ्यावी. आणि काही मंडळी निंदकच असतात, ते सगळ्यांची निंदाच करतात. त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही. आपण अंतर्मुख होऊन बघावं आपलं काही चुकतंय का, आणि नसेल काही चुकत तर ठीक आहे, त्याप्रमाणे करायचं. असा हा सगळा परमार्थ आहे. हा आपल्याला कुठेही बसून करता येण्यासारखा आहे, पण त्याचं विस्मरण होतं. म्हणून मधून मधून त्याचं श्रवण घडलं पाहिजे.